धनगर जमात महाराष्ट्र राज्य याच्या वतीने गेल्या 5 दिवसापासून जे प्राणांतिक उपोषण सुरू आहे, वेगवेगळ्या 6 जिल्ह्यातून आपले 6 मल्हार मावळे आपल्या या जमातीला गेल्या 70 वर्षापासून ज्या संविधानिक हक्कापासून आपल्याला वंचित ठेवलेलं आहे, चालू करू द्या की त्याच्यापासून आलं पाहिजे ना, प्रस्तावनेपासून बसू द्या, सेटअप होऊ द्या. मंडळी आली नाही तर या आपल्या गेल्या 70 वर्षापासून सेट झाले ना सगळे. एक खुर्ची काढून नाही नको, हे लागणार आहे तिकडे मीटिंगला लागणार आहे. जाऊन येतो. ठीक आहे, जय मल्हार, जय अहिल्या, जय संविधान. आज आपण सकल धनगर जमात महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गेल्या 5 दिवसापासून पंढरपूर येथे सुरू असलेले आपले प्राणांतिक उपोषण, ज्यासाठी महाराष्ट्रातील 6 वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपले 6 मल्हार योद्धे धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी या एकमेव मागणीसाठी बसलेले आहेत. आणि आज आपल्यासाठी ते प्रमुख पाहुणे म्हणून या आपल्या या राज्यव्यापी आमरण उपोषणाला भेट देण्यासाठी ऍडव्होकेट गुंडेराव बनसोडे सर, त्यांच्याबरोबर प्राध्यापक मधुसूदन किडे आणि त्यांचे मित्र रेंगडे पाटील साहेब, हे तिघे आपल्या या उपोषणकर्त्यांची यांनी विचारपूस केलेली आहे आणि ते आपल्यासोबत जोडलेले आहेत. आपण त्यांच्याकडून ऍडव्होकेट बनसोडे सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर या व्यक्तीने, आपण त्यांच्या वयाकडे पाहता, आपल्या या धनगर जमातीमधील जी एसटी आरक्षणाबाबतची जी पहिली याचिका आहे, ती पहिली याचिका त्यांनी दाखल केलेली होती. आणि आज आपल्याला त्यांच्या माध्यमातून आमच्यासारख्या बरेच तरुण यांना या एसटी आरक्षणाची जी तांत्रिक बाब आहे किंवा जी कागदपत्र आहेत किंवा जे पुरावे आहेत, त्यांनी जी काही रिसर्च त्यावेळेला केला होता, संशोधन केलं होतं आणि कुठल्या आधारावर त्यांनी ती याचिका दाखल केली होती, त्याचा निकाल काय लागला आणि त्यांनी त्यासाठी काय संघर्ष केला, म्हणजे आम्हाला ऐकू आलंय की त्यांनी त्यासाठी आपल्या स्वतःची जमीन सुद्धा विकली होती. तर अधिक वेळ न घेता आपण ते ऍडव्होकेट गुंडेराव बनसोडे सरांकडे जाऊया. बनसोडे सर, पहिला प्रश्न त्यांची ओळख त्यांना करून द्या, नंतर जमीन काय विकली तिथून सुरुवात करा. ओके बनसोडे सर, आपण आपल्या या सर्व जमात बांधवांसाठी आमचा उद्देश हाच आहे की आज आपल्या माध्यमातून जो आपला ग्रामीण भागामध्ये जमात बांधव बसलेला आहे, जो आमच्यासारखे तरुण अभ्यासक आहेत, सुशिक्षित बांधव आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, उपोषण करते, या सर्वांना आपली धडपड, आपली तळमळ, आपला संघर्ष कळावा. तर आपण सुरुवात आपल्या छोट्याशा परिचयापासून करावी, मी विनंती करतो. माझे नाव गुंडेराव शिवराम बनसोडे, राहणार जेतूर, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव, उस्मानाबाद. मी 1958ला मी मॅट्रिक झालो. 1967ला मी रेल्वे झालो. 68ला सनद घेतली आणि आपलं वकिली सुरुवात केली. हळूहळू आपण सगळे कागदपत्र जमा केले आणि आरक्षणचा मुद्दा कसा आहे काय त्याच्याबद्दल आपण बरेचशी माहिती गोळा केली. आणि नंतर 1987ला हायकोर्ट, औरंगाबाद हायकोर्टला आम्ही नाटक टाकली. आम्हाला इंटेरियम रिलीफ मिळाला. धनगर आणि धनगरी वन अँड द सेम, एकच आहेत, हा मुद्दा आम्ही मांडला होता. आणि 12 वर्षे केस चालली आमची. 87 ते जवळजवळ 2000ला आमची केस बोर्डला आली कोर्टावर. आणि आल्यानंतर कोणी यायला तयार नाही, पैसे कोणी यायला तयार नाही. दोघा तिघांना बोलवलं आम्ही. आपले धर्मे ढोळे म्हणून युक्त इंजिनियर होते, म्हणजे साहेब तुम्ही तर बसा. मग ते सर्व झाल्यानंतर सर्वांना मग माहिती दिली सर्व. आणि आमची कोर्टामध्ये ती केस आम्हाला 2000ला डिस्मिस झाली. तुम्हाला त्यांचं म्हणणं काय आलं, हायकोर्टचे वकील जजेस, तुम्ही ओबीसी बी घेता
नोंदणी घेता आणि तुम्ही एसटीबी मागता. मला साहेब मला आमचं ते हे नाही आहे, आमचा हक्क आहे, मूलभूत हक्क आमच्या अनुसूचित जमातीमध्ये आहोत, आम्ही प्रमाणपत्र मागतो आणि तुम्ही कोर्टाने देखील कागदपत्रे बघून आम्हाला द्यायला पाहिजे. इंटरिम रिलीफ मिळाला, आता फायनल व्हायला पाहिजे. तर त्यांनी शेवटी आमची केस डिसमिस केली 2000ला. मग त्याच्यानंतर आम्ही कुठं जायचं सोडून दिलो. आणि हा मुद्दा कोर्टाचा नाही आहे, हा मुद्दा आहे पार्लमेंटचा. पार्लमेंटने दिलेला आहे सर्व. फक्त यांची वृत्ती राहिली नाही, यांची इच्छा नाही की यांना अंमलबजावणी करावं. आमची मागणी आरक्षणाची नाही, आमची मागणी समावेशता नाहीये, समावेशता मुद्दा आमचा नाहीये, शिफारसचा बी मुद्दा नाही. मग काय आहे काय? आम्ही ऑलरेडी शिफारस झालेली आहे, समावेश झालेला आहे, प्रमाणपत्रच मागतो, आम्ही आरक्षण मागत नाही. आपण म्हणता आरक्षण मागतो, आरक्षण मागत नाही आम्ही आरक्षण मुळीच मागत नाही. काय मागतो मग? आम्ही प्रमाणपत्र द्या. मग ते कसं द्यायचं? ऑलरेडी आहे. धनगर नाही ते धनगरच आहे. तुम्ही धनगर म्हणता, ते धनगरच आहे. आणि या मुद्द्यासाठी आम्ही आपले गोखले साहेबांना बरेचसे आम्ही डॉक्युमेंट द्यायचा प्रयत्न केला. उद्या आम्ही सविस्तर याच्याशी आम्ही चर्चा करू. 10 मिनिटांमध्ये हाऊ टू रीड, कसं वाचावं आणि कसं समजावं. आता मुंबई हायकोर्टला मी जवळजवळ मुंबईला 1 महिनाभर होतो. आता परवा आमच्या वकिलांना सांगितलं बाबा तुम्ही वाचा करा, म्हणून कोण वाचायला येत आहे, वाचल्याशिवाय काही कळणार नाही आपल्याला. आणि नुसतं मोठं बोलायचं, कोर्टाला अधिकार नाही, त्याला अधिकार नाही, सगळ्याला अधिकार. कोर्टाला अधिकार आहे इंटरप्रिटेशन करा, अर्थ लावण्याचा. कोर्टाला अधिकार आहे, पण ते कोर्टाला बी अंडर प्रेशर गेलं. अजूनही सुप्रीम कोर्ट देखील अंडर प्रेशर मध्ये आहे. जे गोगोई होते पहिलं सुप्रीम कोर्टाचे चीफ न्यायाधीश, ते रिटायर झाल्यानंतर मध्ये कोर्टामध्ये न्याय मिळत नाही. कोण म्हणताय? चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट मुख्य न्यायाधीश काय म्हणतात? कोर्टामध्ये न्याय मिळत नाही. मग काय गोटाई ठेवलो का तुम्ही? ज्यावेळेस तुम्हाला अधिकार होता, देशाचे मुख्य न्यायमूर्ती होता तुम्ही, त्यावेळेस तुम्ही फायनल करायला पाहिजे ते काय जजमेंट. तर कुठल्याही सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी कुठल्याही निकाल लावलेले फक्त तारीख पे तारीख आणि चले जाऊ, हे अशी प्रवृत्ती झालेली आहे. आणि आता आपला मुद्दा आता हायकोर्टचा बाबा हायकोर्टच्या बाबतीत आपण विचार करू. आमचा मुद्दा 100% बरोबर होता आणि बरोबर आताही आहे. कुठल्याही ज्युडिशरीमध्ये बसले, आता आपण इथं सत्र बसलो, आपण चर्चेला बसलो, तर आम्हाला न्याय बरोबर आम्ही देऊ शकतो. पण आम्हाला ह्या कोर्टाने देखील न्याय दिलेला नाही आणि कोर्टाची देखील दिशाभूल झाली. कोर्टाला देखील काय हाऊ टू हॅमलेट म्हणतो ना, टू डू ऑर नॉट टू डू, द्यावं का न द्यावं, निकाल द्यावा म्हणून अशा परिस्थितीत कोर्ट देखील आमचा मॅटर डिसमिस करून टाकला. आणि आता हा मुद्दा महत्वाचा आहे. धनगड हे कुठेच नाही, ऑल इंडियाने ऑल वर्ल्ड नाही, कुठंच नाही. यांनी बनवाबनवी करून फसवाफसवी केली. आता ते थोडासा इतिहास सांगा म्हणून तुम्ही थोडंसं बोलतो सुरुवातीपासून, थोडासा वेळ लागेल. हॅलो हॅलो तर 1950 पासून याद्या तयार झाल्या. ब्रिटिशांनी याद्या तयार केल्या होत्या 1935 आणि 36ला. 1935-36ला ब्रिटिशांनी याद्या तयार केल्या कास्ट आणि ट्राईबच्या. आणि त्याच्यामध्ये धनगर हे सगळ्या क्लिअर लिहिलेलं आहे, DHANGR, आणि हिंदीमध्ये ते धनगरच आहे. परंतु यांनी फरवाफिरी धनगरला धांगर हिंदीमध्ये दिलं, धनगरचं स्पेलिंग यांनी बदललं आणि बोलून धनगरांचे विकासाची दारं सगळे बंद करून टाकले. SC आणि ST मध्ये उत्तर प्रदेशमध्ये धनगर ST अनुसूचित जातीमध्ये आहे, उत्तराखंडमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहार, वेस्ट बंगाल, महाराष्ट्रामध्ये पण ते, छत्तीसगडमध्ये धनगर अनुसूचित जमातीमध्ये आहे, पण कागदावरच आहे, प्रॅक्टिकलमध्ये नाही. तर याच्यासाठी आम्ही लढा दिला आणि सर्व डॉक्युमेंट गोपनीयच्या खाली आम्हाला झाकलं गेलं आणि वेगळे. आणि हे धनगर नाही, जे धनगड आहे, धांगर आहे. उत्तर प्रदेशचा आम्ही 30 वर्ष लढा लागला, त्यामुळे माझी इकडे ओळख राहिली नाही. उत्तर प्रदेशचा काय आहे, तिथं धनगर आहे, DHANGR, हिंदीमध्ये बी धनगर आहे. परंतु आमचे लोकांनी काय पाल, राजपूत, ठाकूर बघेल झाले, त्यामुळे आमची आयडेंटिटी तर कमी झाली आणि धनगर राहत नाही तिथे. तर शेवटी आम्हाला लढावं लागलं. 25-30 वर्षांना आम्हाला न्याय मिळाला आणि आता तिथं प्रमाणपत्र चालू आहे. आम्हाला मला इंग्लिशमध्ये प्रमाणपत्र द्या, DHANGR तरी धांगड वाचतात, धेंगर म्हणतात, धांगर धनगड काय बी होतात हिंदीमध्ये. तसं आम्हाला देखील हे फसवाफशी झालेले आहे.
आता सुरुवात 1950 ते 56ला एक अनुसूचित जाती जमातीचा ऍक्ट पास झाला 29 ऑक्टोबर 1956ला. त्यावेळेस धनगर हे अनुसूचित जमातीचे महाराष्ट्रामध्ये आहेत, परंतु त्यांनी काय केले, ओरांबरोबर टाकले. ओरान धनका आणि धनगरचं स्पेलिंग धनगर बनवले नंतरला. पूर्वी बरोबर होतं धनगरचं स्पेलिंग, मागून त्यांनी आणि 2 ट्राईब आणले बरोबर. 3 ट्राईब मध्ये आहे, एक ओरान वेगळी ट्राईब आहे, धनका वेगळी ट्राईब आहे आणि धनगर ही वेगळी ट्राईब. 3 ट्राईब एकत्र आहे आणि धनगरचं स्पेलिंग फिरवून टाकले तर डी लावला आणि त्याच्यामुळे आयडेंटिटी नाही आणि सगळे रेकॉर्ड बरोबर आहे. सगळ्या देशामध्ये धनगर आहेत. कोणत्या देशामध्ये तेही सांगितलेलं आहे त्यांनी. बिहारमध्ये धनगर आहेत, उत्तर प्रदेशमध्ये धनगर आहेत, वेस्ट बंगालमध्ये धनगर आहेत, उत्तराखंडमध्ये धनगर आहेत, महाराष्ट्रामध्ये धनगर आहेत, मध्य प्रदेशमध्ये धनगर आहेत, छत्तीसगडमध्ये धनगर आहेत. तर थ्रूआउट इंडियामध्ये धनगर आणि कर्नाटकमध्ये आहेत. आणि यांना सवलती दिलेल्या आहेत इंग्रजीच्या मध्ये याद्या तयार केल्या आहेत. यांनी याद्यामध्ये घोळ घातला आणि पुऱ्या देशातल्या धनगरांचं आरक्षण बंद झालेलं आहे, बंद केलं आहे. त्याला कुठेतरी काहीतरी लागले, कुर्बा नाहीये, कुरबुर अलग आहे, कुर्बा अलग आहे, गडरिया अलग आहे, गोडरिया अलग आहे, धनगड अलग आहे, धनगड अलग आहे, धनगर नाही तर धांगड आहे, ढेंगड आहे. हे असं म्हणून आमच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय केले होते. आणि अन्याय कधी झाला आणि कोण कोण अन्याय, ह्या आपल्या धनगराच्या आरक्षणचे मारेकरी कोण आहेत? हॅलो सांगू द्या का? हा, तर हे काय आहे, 29 ऑक्टोबर 1956ला अमेंडमेंट आली आणि यांनी काय केले, त्या याद्यामध्ये घोळ घातला आणि ते याद्या पार्लमेंटमध्ये आले. पार्लमेंटमध्ये आल्यानंतर एकाने खासदारांनी विचारलं, बाबा हे जे बिल पास करू 56ला, तर या बिलामध्ये बऱ्याचशा कास्टला चुका आहेत, 3, 4, 5, 5, 6, 7 ट्राईब कास्ट एकत्र घातला, त्याची दुरुस्ती करून बिल मांडा. तर पाटसकर होते लिगल ऑफिस मिनिस्टर, कायदा मंत्री. त्यांनी म्हणलं हो आम्ही नंतर इन्क्वायरी करून आम्ही नंतर दुरुस्त करतो. नंतर म्हणजे काय, कधी करणार? तर त्या चुका, त्यावेळेस झालेल्या चुका 1950 ते 56च्या चुका, बऱ्याचशा जातीवर अन्याय केले SC/ST मध्ये, तर त्या अजून दुरुस्त झाल्या नाही, कोणी दुरुस्त केली आणि ते आपल्यापर्यंत समजलंही नाही. ते गोपनीयच्या नावाखाली यांनी झाकून ठेवलं. तर याच्या त्या गॅजेटवर सही कुणाच्या आहे? राजेंद्र प्रसाद, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद मेन कलाकार आहे ते. मेन म्हणजे या कॉन्स्पिरसी मधले मेन सूत्रधार म्हटलं तरी चालेल. ते राष्ट्रपती होते त्यावेळेस. त्याचा सेक्रेटरी होता पै, A.V. पै. तो त्या दोघांच्या सही आहेत त्याच्यावर. आणि कायदा मंत्री काय म्हणतोय, आणि नंतर चुका दुरुस्ती नंतर करतो. कधी दूर करतो? कायदा मंत्री आहेत पाटसकर, हाही जबाबदार आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर कायदा हे गृहमंत्री कोण आहेत? गोविंद वल्लभ पंत, हा गृहमंत्री, हाही जबाबदार आहे. तर हे आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते. तर ह्या पिरियडमध्ये 1950 ते 1956 मध्ये आम्हाला ऑल इंडियामध्ये धनगरावाला सगळं ह्याच्यामध्ये आरक्षणापासून वंचित केलं. परवा म्हणजे पुढच्या स्पेलिंग मिस्टेक, कॉमा मिस्टेक, 2-4 कास्ट एकत्र घालायच्या, 3-4 ट्राईब एकत्र घालायच्या, असं करून काहीतरी 10-15 या जातीवर जमातीवर अन्याय केलेला आहे. आणि त्याची केस मला सुप्रीम कोर्टात मांडण्यासाठी मी तयारी केली. आता मुद्दा हे काय महत्वाचा, हा मुद्दा महाराष्ट्रामध्ये यांनी बनवाबनी करू, यांची इच्छा द्यायची नाही. पण आपल्याला काय दुरुस्ती बिरुस्ती काही नाही, मग फक्त एक जीवा काढायचं काम आहे. गव्हर्नमेंट ऑर्डर जो ज्याला म्हणतो तेवढं काढलं की काम संपलं तुमचं. आणि ते पार्लमेंट ह्याचं काम आहे, चीफ सेक्रेटरीचं काम आहे, मंत्र्याचं काम नाही. मुख्यमंत्र्याचं काय, मंत्री येतात जातात, मंत्री येतात जातात, त्यांचा काही रोल नाही. पण ते काय, आणि फक्त जबाबदारी कोणी, मशिनरी जबाबदार. हे पार्लमेंटचे म्हणजे ज्या हे करणारे आहेत, चीफ सेक्रेटरी, लॉ मिनिस्ट्रीचे चीफ सेक्रेटरी, कायदा मंत्र्या, कोणा गृह खात्याचे मुख्य सेक्रेटरी, यांचं काम आहे. आणि या लोकांनी बनवाबणी करून ठेवलं. आरक्षण लागूच होऊ दिले आपल्याला धनगरांचे, पुरा देशामधल्या धनगरांचे विकासाची दारं यांनी सर्व बंद केलं. आरक्षण तर गेले, ते काय म्हणतात, धनगर राहत नाही. आता एक मुद्दा सांगतो मी तुम्हाला, 2-3 मुद्दे आहेत. सुरुवातीपासून मी याच्यामध्ये का आलो, हा काय व्हायच्या प्रोसेसमध्ये मी का आलो. 1960ला भारत शिक्षण संस्था उमरगा इथं छत्रपती शिवाजी कॉलेजचा पायाभरणी समारंभ होता. त्याला 1960 मध्ये यशवंतराव चव्हाणाला बोलवले होते. शिवराम धनगर 2000ची देणगी, 1960ला 2000ची देणगी
शिवराम धनगर माझ्या वडिलांनी दिली होती आणि मी भाषण काय सगळे देणगी सर्वांना डिक्लेअर झाल्या, शिवराम धनगरचं नावच नाही. 2000 रुपये दिले पण नाव नाही. सगळे कार्यक्रम संपला, गेले मध्ये गेल्यानंतर आता पुढचा विषय आहे का थोडा महत्वाचा आहे, सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. हे काय यशवंतराव चव्हाण काय म्हणतोय, वाटेल ते करा, मराठा समाज मागे पडलेला आहे, पुढे येण्याचा प्रयत्न करा. गावचा सरपंच मराठा पाहिजे, सोसायटीचा चेअरमन मराठा पाहिजे आणि ज्या ज्या सरकारी योजना येतील ह्या आणि तुम्ही पुढे या. दुसरा भाग, महाराष्ट्रामध्ये एक जात आहे, कशी आहे, कॉम्पिटिशन करणाऱ्या, स्पर्धा करणाऱ्या, 2 हात करणाऱ्या, ही जात म्हणजे धनगर जात आहे. हे घोगणं पाहून झोपणं, 2 घोगणं घालून झोपवा. धनगरांना वाढू देऊ नका, धनगरांना सत्तेपासून जास्तीत जास्त दूर ठेवा, धनगरांना कुठेही संधी देऊ नका. 1960 यशवंतराव चव्हाण कराडचा मुख्यमंत्री महाराष्ट्र, 1960. त्याच्यानंतर आम्ही बऱ्याचशा काँग्रेस फुटली, इंदिरा काँग्रेस आणि मोरारजीची काँग्रेस. 1969ला 69ला अधिवेशन झालं मुंबईला. त्या अधिवेशनमध्ये 8 दिवस होतो मी काँग्रेसच्या. इंदिरा गांधीला भेटलो, त्यांनी म्हणजे दिल्लीला या म्हणतात, दिल्लीला गेलो, 2 मिनिट बोललो. तर मुद्दा महत्वाचा असा आहे की यांनी आपल्याला धनगर महाराष्ट्रात धनगरी राहत नाही. आता मग दुसरा एक मुद्दा आहे की 16 ऑगस्ट 1988ला राजीव गांधीची भेट घेतली ह्या मुद्द्यावर. त्यांनी म्हणजे मायनर मिस्टेक आहे, ठीक आहे. पुन्हा 21 ऑगस्ट 1900 पुन्हा दुसरी माझी मुलाखत. 20 ऑगस्टला राजीव गांधीचा वाढदिवस, 21 ऑगस्टला माझी मुलाखत आणि ती मुलाखत चालू असताना मी मागं होतो. शंकररावजी चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, नांदेडचे आणि वरची महत्वाचा नेता, आणि ते तिथं आले पाया पडले राजीव गांधीचा. राजीव गांधी म्हणले हे काय करे शंकररावजी, तो महाराष्ट्र का रिवाज आहे म्हणून पाया पडून उठले. उठल्यानंतर राजीव गांधींनी विचारलं, शंकरराव जी महाराष्ट्र में कुछ धनगर जाती रहती क्या? शंकररावनी काय उत्तर दिलं, महाराष्ट्र में धनगर जाती नहीं रहती. बोलो. मला मी पुढे आलो, मागं होतो. देखो महाराष्ट्र का धनगर खड़ा है. मला बघून काय म्हणतो हा, 0.5% होंगे महाराष्ट्र में धनगर, कितना 0.5% होंगे. मैं आदमी झूठ बोल रहा है राजू, ये आदमी आपको, ये आदमी झूठ बोल रहा है. जो नांदेड़ लोकसभा मतदार संघ जहां से शंकरराव चुन के आते हैं वहां 1,20,000 धनगर जाती के वोटर आदमी झूठ बोल रहा है. असा करायला. मग तिथून झाल्यानंतर दिल्ली मुंबईला आले. ही सगळी लॉबी एकत्र बसली. एसटीची अंमलबजावणी त्यावेळेस होणार होती, प्रमाणपत्राची ते मिळणार होते आपल्याला, पण ही लॉबी तयार झाली आणि म्हणजे आता काहीतरी तुकडा टाका. मग आपले आमदार होते, काही होते, हो 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 करणारे काही माणसं होते आपले, घ्या म्हणले. एनटी मी म्हणलो, एनटीची आमची मागणी मी घेत नाही म्हणलं, कोणाला घ्यायचं ते घ्या, आमची मागणी नाही म्हणलं. तर अंमलबजावणीचा प्रश्न आहे, धनगरांच्या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मागतोय आम्ही दुसरं मागत नाही. त्यांनी जाणून बुजून ते केले. पुन्हा एनटीचा आर काढलं. सांगलीला कार्यक्रम झाला, राजीव गांधी आले. 8 दिवस होतो मी सांगलीला. तर राजीव गांधी आल्यानंतर पहिल्या वेळेस आल्यामुळे बनसोडे साहेब का आहे, तर यांनी काय उत्तर द्यावं, बनसोडे साहेब बिमार आहे आणि खाली बसला, आपलेच माणसं. तर ही अशी बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि महत्वाचा मुद्दा समावेशचा आपला मुद्दा नाही. आपला मुद्दा आरक्षण मागत नाही हा धनगर समाज. धनगर समाज फक्त एकच मागतो, प्रमाणपत्र मागतो. नाही तो चले जाओ, किधर भी चले जाओ, ऑल इंडिया. हा उत्तर प्रदेशमध्ये 30 वर्ष लढला, तिथेही अशीच चालवतो. धनगर नाही राहतात, डांगर आहे, धनगर आहे, तिथे आम्हाला लढा द्यावा लागला. आपली माणसं तयार होते, ही आम्हाला ते येत नाही, घरच्या बाहेर निघत नाही. मग कसं मिळणार तुम्हाला प्रमाणपत्र? तुमच्या ताकदीने घ्यावं लागेल, हिमतीने घ्यावं लागेल. हे देणार नाही, काळ्या दगडावर निघेल. काय म्हणतो मुख्यमंत्री असताना, धनगरांना प्रमाणपत्र द्या, सत्ता गेली तर परवा नाही, पण धनगरांना प्रमाणपत्र द्या, एसटीचे प्रमाणपत्र द्यायचे नाही, सत्तावर गेली तर बोला. इथपर्यंत आला मोठा कट शिरलेला आहे. आणि देशातला पुरा धनगर झोपलेला होता, आज धनगर जागा झालेला आहे. थोडं मोठा पुरा देशातला धनगर जागा झालेला आहे आणि देशातल्या सवलती मागतोय. आरक्षण सगळं कागदावर राहिलेलं आहे. कुर्बाचं आरक्षण कागदावर आहे, गडरियाचं आरक्षण कागदावर ठेवले तरी, आणि धनगरांना तर सवलतीपासून वंचित ठेवले. यांनी यांची जात संपवली,
इतिहास संपवला, कार्यक्रम सगळं संपवला आणि आरक्षण तर ऑटोमॅटिक संपलंय. धनगरांना नाही, धनगरच नाही महाराष्ट्रात, मग आम्ही कोण? म्हणून आम्ही धनगराचे प्रमाणपत्र मागा. आता तुम्ही एसटीचे अंमलबजावणी एसटीचे प्रमाणपत्र भरा, मागा एसटी आमचे आम्हाला द्या म्हणून. कागदपत्रे आहेत, आमचे रेणगडे साहेब आहेत, आमचे गिडे साहेब आहेत तिथं, ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील. बऱ्याचशा गोष्टी मी मोठा सांगितल्या, आणखी बऱ्याचशा गोष्टी नाजूक. आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे, शेवटचा मुद्दा. सूर्यकांता पाटीलला तिकीट द्यायला लावलं नांदेडचं त्या टाइम राजीव गांधीला सांगून. पण शंकरराव तिथं तिकीट कटवायचा प्रयत्न केला, पण ते तिकीट कटलं नाही. शेवटी आम्ही लढा दिला. 24 दिवस आम्ही तिथं प्रचार केला नांदेडला. बाईला आम्ही निवडून आणलं. 1,60,30,32 मतांना निवडून दिले बाईला निवडून गेल्यानंतर मग शंकररावनी दबाव आणला बाईवर. बाई म्हणला धनगराचे प्रश्न मांडू नका, खांद्यावरले धनगर डोक्यावर घेऊ नका, तुम्हाला का पाहिजे ते मदत देतो. बाई आम्हाला बोलायला तयार नाही. नंतर काय करतो, पुन्हा नंतर ती मंत्री झाली, सगळे झाले. आम्हाला कोणी नाही, एकटा लढत राहिलो. येतो म्हणजे ते येत येत आपले घराच्या बाहेर निघा एक दिवस तर इमानदारीने सांगतो मी, आम्ही आरक्षण प्रमाणपत्र दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, मिळून घेतो आम्ही. परंतु एक दिवस तर घरच्या बाहेर या. कोणी घरच्या बाहेर येत नाही, समजून घेत नाही. शिकले सोडले तर अनपण अनाडी लोक मुलं बरे, शिकले सोडले तर एवढे वाईट बोलतो. अनुभव वाईट आहे माझा, थोडं वाईट वाटेल शिकले लोकांना. तुम्ही समजून घ्या. तुम्ही विद्वान आहात, पण वाचत हुशार आहात, समजून घेण्याचा प्रयत्न करा. आम्ही राईट म्हणतोय का रॉंग म्हणतोय, आणि हा मुद्दा समावेशचा नाहीये, स्वतःचा नाहीये. आम्ही आरक्षण मागत नाही. आम्ही काय मागतो, आम्ही प्रमाणपत्र मागतो. चॅलेंज आहे माझं, ऑल इंडियाला चॅलेंज आहे सगळ्या अधिकाऱ्यांना आणि मंत्र्याला, मुख्यमंत्र्याला, प्राईम मिनिस्टरला. माझ्याशी चर्चेला बसावं आणि सगळ्या ओपन मध्ये बसावं, सगळ्यांच्या मध्ये दरबारामध्ये बसा. आम्ही इमानदारीने काय काय आम्ही दाखवतो. तुम्ही किती अन्याय केले, अन्याय आहे का न्याय आहे तुम्ही सांगायचं. कोर्टाचा प्रश्न नाही, पार्लमेंट नाही, तुम्ही ते करत नाही ना. आणि हात वर करायचं, आम्ही हात वर करण्यापर्यंत मला पुष्कळ देतो म्हणजे 1990ला राज्यसभेवर घेतो म्हणजे नको म्हणलं, समाजासाठी द्या, मला नको. कोण MLC देतो म्हणले, कोण काय, मी घेत नाही. मी गेलेले आहे, विद्वान आहे, किंवा नाहीच नसेल. परंतु हे जे अन्याय, अन्यायाला वाचा फोडायचं काम आम्ही केलं. ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची स्थापना झालेली आहे 5 मे 1989. 30-32 वर्ष एकटा लढतोय, देश पातळीवर लढतोय. देशामधला कुर्बा जागा झालाय, धनगर जागा झालाय, कडिया जागा झालाय. आता फक्त आपलं बक्षीस शोधायचं आहे. मागं हटू नका. वाटेल ते झालं तर परवा नाही, परंतु सरकारला यावेळेस या मैदानामधून सोडायचं नाही. आणि ही शेवटची लढाई आपली. 8 दिवसामध्ये वाटेल ते रास्ता रोको करा, रेल रोको आंदोलन करा, मोर्चे काढा, घरच्या बाहेर या मैदानाला. त्या 8 दिवस कुठे महाराष्ट्रभर आपल्या आपल्या एरियामध्ये या. इथेही होऊ नका, पंढरपूरला असं तिथल्या तिथं तुम्ही वाढवा, गाड्या अडवा, रेल अडवा, रस्ता रोको करा आपल्या आपल्या एरिया आणि मैदानाला या. घरी बसल्यावर इतका मोठा एरिया असून आलो बसलो, तुम्हाला वाईट वाटलं. अरे काय म्हणलं हे, एवढा मोठा 2 कोटीचा कुठं आहे तुमचा सभा? 2 कोटी नाही, 2 माणसं बी नाही तुमचे. जागे व्हा, वैऱ्याची रात्र आहे मित्रांनो, बंधूनो, भगिनीनो, जागे व्हा. आणि शेवटची माझी इच्छा आहे, तुम्हाला प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी जाणार नाही. आणि आता माझं वर्ष 86 वर्ष झालेलं आहे, तरी मी जबत नाही आल्यामुळे मी आलो नाही. तर सांगितलं आता कोकणे साहेबांना, चांगला अतिशय चांगलं समाधानकारक कोकणे साहेब मांडले आहे. देशामध्ये देखील एक नंबरचं काम आमचं कोकणे साहेबांना. कोकणे साहेबांना देखील मी धन्यवाद देतो. काय तर हिंमत आहे याच्यामध्ये, कामामध्ये दम आहे, भाषामध्ये दम आहे, मांडण्याच्या कलामध्ये इतरचं योगदान आहे. अशा रीतीने आता हे बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच आहेत, तरी मी बऱ्याचशा गोष्टी बाहेर काढल्या मला सांगितल्या. लक्षात ठेवा, वैऱ्याची रात्र आहे, जागे राहा. आणि बलिदान मागच्या रक्षण हेही सांगतो तुम्हाला. तुम्ही जगू नका. 5 महिन्यापर्यंत गेलो तर परवाने, आम्ही आलो तर परवानी, परंतु आरक्षण घेतल्याशिवाय सोडायचं नाही. आणि हे आमच्याशी चर्चेला बसा. तुम्ही बाकी काही करू नका. तुम्ही आमच्याबरोबर वेळ द्या. किती वेळ आहे तुम्हाला, तेवढ्या वेळेमध्ये आम्ही तुम्हाला मांडतो काय ते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय मला, जय
सर, आपण बोललात की मला वाटतं 1966ला तुम्ही LLB झाले म्हणून, 67ला, आणि जो काय आम्ही थोडाफार अभ्यास केलाय तर त्यामध्ये पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रातून डांगे धनगरांचा, कोल्हापुरातील डांगे धनगरांचा ST मध्ये समावेश करावा अशी एक मागणी केली. आणि दुसऱ्यांदा 1979 साली पुन्हा एकदा केंद्रामध्ये शिफारस झाली महाराष्ट्रामध्ये धनगरांचा ST मध्ये समावेश करावा. जर आपण 67 मध्ये ऑलरेडी LLB झालेला होता, माझा छोटासा प्रश्न असा आहे, तर ह्या दोन्ही चुकीच्या मागण्या जेव्हा गेल्या तेव्हा आपल्या माध्यमातून काही प्रयत्न झाला का? आणि ज्या आपण 1956च्या ऑर्डरचा उल्लेख केला ज्याच्यामध्ये धनगर शब्द आला आणि त्याची पुढे जाऊन अमेंडमेंट झाली 1976ला, 1976ला, विच इज on 36 number, it is clearly mentioned that Oran, Dhanagad. Now you are saying your argument in the High Court during 1989, if I am not wrong, it was Dhangar and Dhangar both are the same tribes. माझा प्रश्न असा आहे, एकीकडे आपण असं म्हणतो की या महाराष्ट्रात किंवा जगामध्ये धनगर अस्तित्वात नाहीये. इन दॅट केस असं आपण कसं क्लेम करतो की धनगर आणि धनगर हे समान आहेत? दॅट मीन्स वी आर कम्पेअरिंग विथ वन ट्राइब विच इज नॉट एक्झिस्टंट इन महाराष्ट्र अँड अनदर ट्राइब विच इज धनगर जी एक्झिस्ट आहे. तर ही तुलना होऊ शकते का? तर पहिलं आपण ते डांगे धनगरांचा समावेशाची मागणी 1979 ची समावेशाची मागणी ही चुकीची होती का? होती तर याच्यावरती आपण मार्गदर्शन करावं. आपला मुद्दा शिफारसचा नव्हता. आपला इन्क्लुडेड झाला 66ला शिफारस झाली आणि 91 शिफारस झाली. त्या शिफारशीत एक फक्त आपल्याला घोळत राहिले, आम्ही पाठ करतो ते करतो. मी 64ला भेटलो होतो. 1964ला मी वसंतराव नाईकांना भेटलो होतो. त्यांनी म्हणले पुन्हा नंतर पुन्हा भेटलो होतो, तर त्यांनी म्हणले एकदा आम्ही शिफारस केली आहे. मला त्यावेळेस कळत नव्हतं, एवढा अभ्यास नव्हता आणि एवढे डॉक्युमेंट नव्हते, त्यामुळे मी काही करू शकत नव्हतो. यावेळेस आम्हाला माहिती झाली हळूहळू काढत गेलं. कोकणीच्या खाली जे रेकॉर्ड आहे ती तुम्हाला सविस्तर उद्या सांगतो. एकच मुद्दा महत्वाचा आहे, धनगड आणि धनगर रजिस्टर्ड शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ऑर्डर्स अमेंडमेंट आहे. त्याच्यामध्ये आणि रजिस्टर्ड जनरल ऑफ इंडिया यांनी एक बिब्लिओग्राफी छापलेला आहे. 2 व्हॉल्यूम आहेत, बिब्लिओग्राफी ऑन शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब and marginal community of India, Minister of Home Affairs, Office of the Registrar General, Minister of Home Affairs. हे 67ला छापलेलं 61चा सेन्ससचा रिपोर्ट आहे. हे 2 व्हॉल्यूम असे आहेत, समजून घ्या. तेच म्हणतो कोर्टामध्ये निघेल. माझं म्हणणं तेच होतं, तुम्ही या मुद्द्यावरच तुम्ही बोला, एकच मुद्द्यावर बोला, 10 मिनिट बोला, अर्धा तास बोला, शेवटपर्यंत बोला, पण एकच मुद्दा, तो कोणता? धनगड आणि धनगर. तुम्ही बिब्लिओग्राफी पाहिली का सर? यावेळी शिंदे बिब्लिओग्राफी EHANGAD, EHANGAR नंतर खाली शेड्यूल कास्ट इन बिहार, उत्तर प्रदेश आणि वेस्ट बेंगाल आणि शेड्यूल ट्राईब इन मध्य प्रदेश अँड महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये ST मध्ये आहे धनगर आणि बिहार, उत्तर प्रदेश, वेस्ट बंगालमध्ये SC मध्ये आहे. 5 राज्यामध्ये धनगरांना सवलती दिलेल्या आहेत पूर्वी 1950 पासून. कोणत्या कोणत्या राज्यात? या 3 आणि या 2, 5 राज्यात. आता 2 स्पेलिंग आहेत, माहिती देताना तरी किती 2 स्पेलिंग टाकले आणि खाली रेफरन्सेस आहेत. पाहिलं तर तुम्ही रेफरन्सेस रेफरन्सेस, तर ते रेफरन्सेस मध्ये बघा तुम्ही, पुस्तकाचं नाव आहे, ऑथर आहे आणि त्या पुस्तकामध्ये वर स्पेलिंग काय आहे, त्या किती पेजला आहे त्याची माहिती आहे. असे 30 पुस्तकं आहेत, ते पहा. त्याच्यामध्ये DHANGAD स्पेलिंग कुठंच नाही, पण तिथं 2 स्पेलिंग आहेत. त्या स्पेलिंग म्हणल्यावर ते काय वन अँड दी सेम होतात. आणि मग त्यांनी काय केलं, आता इथं महत्वाचं किती आहे तिथं, तर आता हे महत्वाचं आहे. बिहारमध्ये ते बिहार आणि बंगालमध्ये पहिलं स्पेलिंग जोडलं, डोम बरोबर जोडलं, नुसतं नाही EOM डोम, पहिलं स्पेलिंग जोडलं. त्या पहिले स्पेलिंगचा कुठेही संदर्भ नाही, काही नाही, पण आलं कसं? बरं, ते मी आलं. मग 2 स्पेलिंग पाहिजे होते, तर हा प्रश्न निर्माण झाला होता.
2 स्पेलिंग आहेत, तिथे 3 स्पेलिंग जर टाकला तर या मुद्द्यावर बोला म्हणलं मी. त्याचा अर्थ त्यांना विचारा किंवा ते थोडा रजिस्टर जनरल ऑफ इंडियाला विचारा. तुम्ही विद्वान आहात, आम्हाला बोरखात काढता, आमच्याशी चर्चेला बसा, विद्वानांची सगळ्यात बोलवा आणि मैदानाला बसूया आपण. कोर्टाला देखील ते 10 मिनिटात कोर्टाचं काम म्हणत होतो मी, फक्त याच्यावरच बोला. हाय फाय वकील बोलायला तयार नाही. इगो आला आमच्या माणसामध्ये इगो आला, याला नको होतं पण आला. मी प्रत्येक कोर्टाला हजर झालो, तारखेला हजर झालो, स्वतः कोर्ट ऑन घालून हजर. सिनियर ऍडव्होकेट जसे मी काम केलं तिथं, त्याला फक्त एकच विनंती होती की तुम्ही एका प्रश्नावर बोला. ह्या बिब्लिओग्राफी म्हणजे काय, बिब्लिओग्राफीचा अर्थ काय त्यांना विचारा. 2 स्पेलिंग आहेत, एक आहे DHANGD, दुसरा आहे DHANGR. आम्ही समजलं त्यावर 87ला आम्ही कोर्टामध्ये केस टाकली. बोथ आर 196. धनगर अँड धनगर इज 196. धनगर अँड धनगर इज 196. त्यांनी सांगतात आपण मोठ्याचा अर्थ तुम्ही सांगा, तुम्ही द्या. या मुद्द्यावर बोला म्हणतं कोण बोलायला विगो आला सगळ्याला. बोलाय कोण नमस्कार करायला माझी इच्छा नाही, मला मी काय मोठेपणा मानत नाही. मी स्वतः प्रसिद्धीमध्ये नाही, मी काम करणार आहे, प्रॅक्टिकलचं काम करणार होतो आणि आहे. आणि मी अच्छा टकबका नाही आहे, मी लॉ LLB आहे, माझा अभ्यास आहे, स्टडी आहे आणि डॉक्युमेंट आहे. तुम्हाला देखील मी 10-15 मिनिटात कसं हाऊ टू रीड, लगेच तुम्हाला 10 ते 15 मिनिटात तुम्हाला सर्व डिटेल समजेल. काय आपली परिस्थिती, बहिणी काय केलं आम्हाला आमच्यावर, आमचा अज्ञानाचा गैरफायदा कुणीतरी घेतला, कसा घेतला, आमचे मारेकरी कोण कोण आहेत ते तुमच्या लक्षात येईल. मी थोडेसे सांगितले, अजून बरेचसे हे नाही. त्यांना आम्ही सतत दिल्लीमध्ये झोपलो नाही, आम्ही झोपू देत होतो. उत्तर प्रदेशमध्ये हे केलं, इथं उत्तर प्रदेशमध्ये स्पेलिंग बरोबर होतं, त्याला मी तिथे फिरवले. इंग्लिश राहिलं तसंच, पण इकडे झाले हिंदीमध्ये फिरवले. धनगरला धांगर केले हिंदीमधून, धांगर धनगर धेंगर धनगर. आता ते लोक बी तयार होते, तिथे बी आम्ही लढावं. 25-30 वर्ष झाल्यामुळे माझी ओळख राहिली नाही इकडे, मला कोण इकडे ओळखत नाही, अशी परिस्थिती झाली माझी. 25-30 काही लोकांना, आमच्याच लोकांनी म्हणले बनसोडे हटाव म्हणून म्हणतात. मग मला हटवण्यापेक्षा मी जातो, तुमचं तुम्ही काय करायचं. माझी इच्छा नाही, मला काही राजकारण करायचं नाही किंवा पद घ्यायचं. पदी द्यायला तयार होतो, मी घेत नाही. मला समाजाला उठवायचं आहे. तुमचं पद जर घेतलं तर मी बोलू शकत नाही, ओपन बोलू शकत नाही मी तुमच्याशी. काय तुम्हाला बोलू शकत, तुम्हाला मांडलं तर तुम्ही तिथे बसा. का तर तुमचा मी नोकर होतो. मी जर पद घेतलो तुमचा नोकर होतो, मालकानं सांगितलेलं मी ऐकतो. माझ्या मनानं मला काही करता येणार नाही किंवा येत नाही, म्हणून मी लाचारीचा तुकडा घेतलो नाही आतापर्यंत. आता मी माझ्या स्वाभिमानाने मिळालं तर घेतो, माझ्या कर्तृत्वावर घेतो, दिले तर, पण स्वाभिमानाने घेतो आणि स्वाभिमानानं सोडून देतो. एवढं बोलून मी 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय मला, जय रंगेते. तुम्ही मैदानाला या, भिवू नका. तुम्ही सगळे माणसं काळानंतर चापटा द्या पोराला. सगळे मुलाला तुम्ही कॉलेजमध्ये जा, हायस्कूलमध्ये जा, तिथे जावा. महिला असतील, मुली असतील, कोणत्या लाईन लावा, चापटा द्या. एक थापड द्या, मला असं द्या, असं थापड द्या. तर मला त्याला राग येईल, मग तुमच्याबरोबर असं तर तुम्हाला असंच बसावं लागेल. आणि लोक मजा करतात, हसतात, आपल्याला वेळ झाले, पागल झाले, ते 4 माणसं वेगळे आहेत, त्यांना काय कळाले, तुम्ही जाऊ नका, आम्ही देतो, असं करतो. पुण्यामुळे लोक येत नाही आणि लोकांमध्ये आपल्याला समज नाही. माझा वाईट अनुभव आहे देशपातळीवर, बोलूनही नाही तुम्हाला. दुःख आहे आणि ह्या दुःखातून सुखाकडे जाणार आहे. प्रकाशातून अंधाराकडून प्रकाशाचे जाणार आहोत, परंतु आमची माणसं प्रकाशातून अंधाराकडे न्यायला लागली. हे दुःख आहे आणि ह्या दुःखासाठी वाटेल ते आपण करायला तयार आहे. अजून मी सक्षम आहे. तुम्ही दबू नका, भिवू नका, आणि घेतल्याशिवाय सोडायचं नाही. आणि हेच वेळ महत्वाची आहे, आता पुन्हा नाही. नेव्हर कम टुमारो इज नेव्हर कम टुडे. आणि उद्या सांगा या मंत्र्याला, तर माझ्याशी चर्चा सांगा. इथं 10 मिनिट किती वेळ आहे तुम्हाला मंत्र्याला, तेवढ्या वेळात आम्ही मांडतो. तुम्ही अन्याय कसे केले हे मांडतो, तुम्ही का देत नाही हे मांडतो मी त्याला. पुढे तर देवायचं मी देतो करतो, बाहेर नाही, इथं बसा, तुम्ही बसा, कागद देतो तुमच्याकडे, वाचा, त्याचा अर्थ तुम्ही लावून द्या. आणि म्हणून साहेब तुम्ही म्हणजे बरोबर आहे. 2 शब्दाचा अर्थ त्यांना विचार. मी हेच म्हणत होतो, त्या मोठ्या वकिलाला तो खंबाटा उडत होता. माझं म्हणायचं, मला ऐकून घेत नाही कोण. तुम्ही याच मुद्द्यावर बोला, नो आर्ग्युमेंट, या मुद्द्यावर त्यांना बोला आणि इथंच बोला.
कोर्टाला विचारायचा अर्थ तुम्ही सांगा. कोर्टाला विचारा ह्याचा अर्थ तुम्ही सांगा. तुम्हाला सांगा तर ह्यांना सांगायला हवा. यांना समजत तर आम्ही सांगतो. एवढ्यावर तुझा आहे. आणि या मुद्द्यामुळं आतापर्यंत आम्ही धक्के खाल्ले, महान अपमान सहन केला. बऱ्याचशा लोकांनी काही वेळा बोलले ते बोलतात काही, परंतु दबायचं नाही. आता हीच वेळ आहे. पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन आहे तर विठोबा न्याय देईल, परंतु तुम्ही मागा हटलं तर नाही, वाटायचं नाही. पुरा देशामध्ये सर्व महाराष्ट्र पेटला पाहिजे. तर हे उठणार आहे, नंतर उठणार नाही आणि दबणार आहे. हे आचारसंहिता आली तरी ते बंद आंदोलन करा, घरा जेलवर आंदोलन करा, भिवू नका, तुम्ही घराच्या बाहेर या. आणि एक विनंती आहे तुम्हाला, शाळेमधले मुलं काढा मैदानाला, रस्ता रोकायला वाले, रेल रोकायला वा. हीच वेळ आहे. आणि यांनी काय म्हणते ते बघा, मला बोलू द्या, मला घालायचे ध्वजेला आंदोलन करा. तर या दृष्टीनं विचार करा. सर आहेत, प्राध्यापक आहेत, आणि तुम्हाला शंका असेल त्यांचं समाधान मी करतो आणि तुम्हाला काय अगदी त्याच्यावर तुम्हाला. तर आपण ऐकलं की 86 वर्षाचे तरुण या जमातीला न्याय मिळवण्यासाठी आज आपल्यामध्ये बसलेले आहेत. आणि त्यांची तळमळ की आम्ही जे ऐकत होतो की हा धनगर झोपलेला आहे आणि त्याच्यावर 2 मोगड्या अजून झाला, तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या समक्ष म्हटलेले ते वाक्य तरी त्यांच्या तोंडून आपण ऐकलेलं आहे. आणि यातून हे क्लिअर झालेलं आहे की आपलं आरक्षण हे संविधानिक होतं आहे आणि ते असणारच आहे. आणि ते फक्त आणि फक्त नाकारण्याचं कारण त्यावेळेचा आपला अशिक्षितपणा, त्यावेळेचा आपला आपण अंडरस्टँडिंग न करणं म्हणा. आणि त्यावेळेला बनसोडे सरांसारखी फार कमी माणसं होती, पण तरी सुद्धा मला सरांचं आश्चर्य वाटतं की वयाच्या 86 वयापर्यंत सुद्धा त्यांची लढण्याची क्षमता त्यांनी हारलेली नाहीये. आणि हीच एक म्हणतात ना जगातली, आय थिंक दिस इज द ओनली क्वालिटी इन द वर्ल्ड विच डिस्क्राइब्स अवर धनगर कम्युनिटी, की जगामध्ये सर्वात प्रामाणिक कम्युनिटी आहे. वी आर द मोस्ट हॉनेस्ट कम्युनिटी इन द वर्ल्ड. हे मी म्हणत नाहीये, ब्रिटिश पार्लमेंटनी म्हणून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला मी नाव घेऊन सांगतो, इथल्या प्रस्थापित मराठा समाजाला त्यावेळेला जाणीव झाली होती. आणि त्यामुळे त्यावेळेचे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि ते समजलं होतं. आणि ते योगायोग बघा सर, ते या पश्चिम महाराष्ट्रातलेच होते आणि पश्चिम महाराष्ट्रामध्येच आपल्या समाजाचं प्रभुत्व आहे. तर अशा पद्धतीने सरांबरोबर उद्या 100% आम्ही सकाळी सखोलमध्ये चर्चा करू. मलाही बरेचसे शंका आहेत, मलाही त्यांच्याकडून भरपूर माहिती घेण्याची इच्छा आहे. आता आपण जाऊया प्राध्यापक मधुसूदन टिळे सर, जे सरांबरोबर काम करतात आणि ते बऱ्याच वेळेला CO 22 बद्दल सांगत असतात. तर सरांनी CO 22च्या माध्यमातून म्हणजे कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर 22 च्या माध्यमातून आपल्याला ST प्रमाणपत्र कसं मिळेल यावरती सरांनी मार्गदर्शन करावं. प्राध्यापक टिळे सर. जय मल्हार. मी ऑल इंडिया धनगर जमाती महासंघाचा प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट गुंडेराव बनसोडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आम्ही या ठिकाणी या 6 योद्ध्याला प्रणाम करण्यासाठी, या योद्ध्यांना प्रेरणा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. प्रथम या 6 योद्ध्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो आणि माझ्या मार्गदर्शनाला सुरुवात करतो. या ठिकाणी मी प्राध्यापक टिळे हा विद्यार्थी अवस्थेपासून आम्ही या चळवळीमध्ये गुंडेराव बनसोडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहोत. 1984 पासून मी माझ्या गावामध्ये मेळावा घेऊन, ज्या माझ्या गावामध्ये त्या वर्षी 22 खांड मेंढ्याचे होते, त्यापैकी 22 मेंढ्या सुद्धा जिवंत राहिलेल्या नव्हत्या. अशा अतिवृष्टी आणि रोगामुळे नष्ट झालेल्या होत्या. तेव्हापासून आम्ही 1985ला महाराष्ट्रामध्ये पहिला मेळावा उदगीर येथे, ऐतिहासिक शहर उदगीर येथे घेतला आणि त्यानंतर मराठवाड्यातल्या सर्व तालुका आणि जिल्ह्याला मोठमोठे मेळावे झाले. मुख्य विभागीय मेळावा हा परभणी जिल्ह्यामध्ये झाला
आणि त्या मेळाव्याचे पडसाद दिल्लीवर उमटले आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी गुंडेराव बनसोडे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाकडून सर्व कागदपत्रे पाहणी केली आणि स्पष्ट अभिवचन दिलं की महाराष्ट्रातील धनगर जमातीला आम्ही एसटी प्रमाणपत्र देऊ. मात्र जेव्हा ते पत्र पाठवले महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केंद्रीय लिस्टमध्ये असलेल्या 2 लाख धनगरांना केंद्रीय लिस्टमध्ये काढून, म्हणजे त्या लिस्टचा कामा मात्र बदलता येत नाही, परंतु त्या केंद्रीय लिस्टमधील धनगर जमातीला एनटीच्या लिस्टमध्ये टाकण्याचं महापाप पहिल्यांदा जे केलं ते माननीय शरद पवार यांनी. आणि त्यानंतर जेव्हा ॲडव्होकेट गुंडेराव बनसोडे साहेब, कोकणे साहेब, महाका साहेब, मदनलालजी धनगर दिल्लीचे यांनी विरोध केला या सांगलीच्या मेळाव्यामध्ये की आम्ही एनटीचं प्रमाणपत्र घ्यायला तयार नाही, परंतु तत्कालीन शिवाजी बापू शेंडगे साहेब यांनी म्हणलं की अर्धी भाकर आपण खाऊ आणि मग पुढचा लढा एसटीचा सुरू करू. तर तो एसटीचा लढा पुढे थंड पडला. आम्ही अर्ध्या भाकरीतच तर राहिलो आणि पुन्हा मात्र आपल्याला एसटीच्या आरक्षणाची विसर पडली. पुढे 1 मे 2007 पासून मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी त्यांच्याच कॉलेजवर प्राध्यापक म्हणून सेवा करत असताना त्यांच्या विरोधामध्ये तब्बल 1.5 वर्ष धरणे आंदोलन चालवलं एसटी प्रमाणपत्र अंमलबजावणीचं. त्यांनी 2 वेळा मुंबईला गुंडेराव बनसोडे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला बोलवून घेतलं. सर्व कागदपत्रे पाहिली आणि सर्व कागदपत्रे सत्य आहेत, सगळं तथ्य आहे, परंतु आम्ही आघाडी सरकार चालवतो, तुम्ही शरद पवार यांना तुम्ही कन्व्हिन्स करा, तुमचं सर्टिफिकेट मिळून जाईल. अशा डावपेचामध्ये सर्व आम्ही एसटीला पात्र असून सुद्धा केवळ राजकीय डावपेचामध्ये ते राहून गेलं आणि पुढे बारामतीला जो ऐतिहासिक मेळावा म्हणजे उपोषण झालं आणि त्या उपोषणाला उत्तर देण्यासाठी देसाई आणि फडणवीस आले आणि त्यांनी लेखी पत्र दिलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला एसटीचं प्रमाणपत्र बहाल करू. परंतु आज 10 वर्ष झाले ते सत्तेत आहेत, परंतु यांना थोडीही या धनगर जमातीच्या मग ते संविधानिक अधिकाराची किंवा नैतिक अधिकाराची किंवा कसल्याच अधिकाराची यांना भीती वाटत नाही. जो समाज सम्राट चंद्रगुप्त मौर्य आद्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य हा जगाचा सम्राट विश्वसम्राट अशोक मौर्य या सम्राटाचे आपण वारस आहोत. आपली भीती या 1.5 दमडीवाल्यांना नाही, हे आपलं दुर्दैव आहे. जी जगातली आद्य संस्कृती आहे सिंधू संस्कृती, त्या सिंधू संस्कृतीचे मालक आपण आहोत. हिरण्यकष्टू, बळी, या सर्व प्रल्हाद, विरोचन या सर्वांचे आपण वारस आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, सातवाहन घराणे, वाकाट घराणे, राष्ट्रकूट घराणे, मग म्हैसूरचे साम्राज्य असतील किंवा या ठिकाणी विजयनगरचे साम्राज्य असतील, हे सगळ्या साम्राज्याचे वारस आपण आहोत. आणि आपल्याला माहित आहे आद्य या महाराष्ट्र या देशाचा युग पुरुष मल्हारराव होळकर, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर, छत्रपती यशवंतराव होळकर ज्यांनी इंग्रजांना 18 वेळा नमवलं आणि त्यांना शरण यायला भाग पाडले, असे आपले म्हणजे सगळ्या पूर्वज असताना सुद्धा या सर्व पूर्वजांचा अभ्यास त्यांनी केला. आणि या पूर्वजांचा अभ्यास केलेल्या लोकांनी या जमातीला जर आपण एसटी प्रमाणपत्र दिलं तर यांचे 25 आमदार आज विधानसभेमध्ये असतील, ज्यांचे 25 आमदार असतील त्यांचा मुख्यमंत्री त्यांना ओबीसी साथ देणार, त्यांना एससी साथ देणार, त्यांना एसटी साथ देणार, त्यांना मायनॉरिटी साथ देणार. आणि आपली इथल्या प्रस्थापितांना भीती वाटली आणि म्हणून त्यांनी आपलं आरक्षण रोखून धरलेलं आहे.
त्यांचं साहजिक आहे, ते आरक्षण रोखून धरणारच, कारण कोणी आपल्या पायावर कोणी कुऱ्हाड मारून घेणार नाही. परंतु या महाराष्ट्रामध्ये जे विद्वान वकील आहेत, न्यायाधीश आहेत, प्राध्यापक आहेत, कर्मचारी आहेत, या सर्वांना सुद्धा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला काय वेळ म्हणतात? 6 सप्टेंबर 1950 रोजी आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे, परंतु आता 74 वर्ष कालच्या 6 तारखेला संपले. आपण 75 वर्षामध्ये पदार्पण झालेलं आहे, तरी सुद्धा आपल्याला आरक्षण मिळालेलं नाही. म्हणून हे लोक म्हणतात की 74 वर्ष हे आपलं आरक्षण घेतलेले नाहीत, म्हणजेच हे वेडे आहेत. आपण वेडे आहोत निश्चितपणे. यशवंतराव होळकरांनाही इंग्रज वेडे आहेत म्हणत होते, परंतु हे आपण ध्येयवेडी माणसं आहोत. परंतु आता जर आपण संकल्प केला, या प्रस्थापित काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना आणि बीजेपी या प्रस्थापित पक्षांना या विधानसभेमध्ये मातीत घातल्याशिवाय हा धनगर थांबणार नाही, हे या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी मी बसून सांगतो. आणि या ठिकाणी आपण जोपर्यंत हा तिसरा मार्ग किंवा यांना मातीत घालण्याचं पाप, यांनी आपल्याला मातीत घालण्याचं पाप केलंय, तर यांना मातीत घातल्याशिवाय आपण थांबायचं नाही. हा आपल्या धनगर जमातीचा संकल्प या ठिकाणी या विठुरायाच्या चरणावर या सभा मंडपामध्ये हा संकल्प आपण केला पाहिजे. या ठिकाणी बंधूंनो, आपल्याला आरक्षण कसं अबाधित आहे? आपण एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी एसटी संविधान जागृती अभियान आम्ही चालवत आहोत. आजही आपण एसटी आरक्षणासाठी पात्र आहोत. केवळ आपण एसटीचं प्रमाणपत्र दाखल करत नाही, हा एवढाच आपला या ठिकाणी कमीपणा आहे. म्हणून बंधूंनो, आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी एसटीचं प्रमाणपत्र दाखल केलं पाहिजे. आणि आपल्याला सर्वांना या ठिकाणी एसटीचं प्रमाणपत्र दाखल केल्याशिवाय या ठिकाणी प्रमाणपत्र मिळणार नाही. आपण निश्चितपणे आंदोलन करून वातावरण निर्मिती केली पाहिजे. या निवडणुकीच्या पुढे हे नमतील असा आपला एक समज आहे, परंतु हा आपला गैरसमज काढून टाकून आपण आता मैदानामध्ये येता विधानसभेच्या तयारीसाठी लागलं पाहिजे आणि यांना नेस्तनाबूत करण्यासाठी या ठिकाणी आपण उभं राहिलं पाहिजे. आपण एसटी मध्ये कसे अबाधित आहोत या संबंधीची इत्तमभूत माहिती या ठिकाणी मी आमचे सहकारी ऑल इंडिया धनगर जमाती महासंघाचे प्रदेश महासचिव माननीय मदन रेनगडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपण आजही एसटी साठी कसे पात्र आहोत या संबंधी मार्गदर्शन करावं. सर्वांना माझा जय मल्हार. मी मदनजी रेनगडे पाटील. प्रॉपरली परभणी जिल्ह्यात काळे पूर्णा तालुक्यात माझं छोटंसं एक खेडेगावामध्ये गाव आहे, कोंडगाव नावाचं. राहायला मी पुण्याला असतो. जसं सगळ्यांनी सांगितलं किंवा आपलं आरक्षण हे 6 सप्टेंबर 1950च्या अध्यादेशानुसार म्हणजेच भारतीय संविधानाच्या 342 कलमाच्या 1 नुसार म्हणजेच 22 दिनांक 6 सप्टेंबर 1950 रोजी मिळालेला आहे. परंतु दुर्दैवानं आज रोजी तुमच्या किंवा माझ्या हातात, कुणाच्या हातात आज रोजी प्रमाणपत्र नाहीये. त्या गोष्टीला गेल्या 6 तारखेला 74 वर्ष होऊन गेली आहेत. 75 वर्षात आपण पदार्पण केले, परंतु दुर्दैवाने आज आपल्याकडे ते प्रमाणपत्र मात्र नाहीये. बरं का, याला कारण अनेक आहेत. इथलं प्रशासन तर नक्की जबाबदार आहे. सगळ्यांनी जसं सांगितलं की इथली व्यवस्था सहजासहजी आपल्याला प्रमाणपत्र देणारच नाही. त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. कारण सर जसं म्हणाले, कोणी असा व्यक्ती नाही आहे की तो स्वतःच्या गुडघ्यावर आपला एक मोठा दगड घेईल आणि स्वतःच्या गुडघ्यावर मारून टाकेल. कारण त्याचा असा आहे की जर एसटीचं प्रमाणपत्र धनगरांना इश्यू झालं, धनगरांना जर हे प्रमाणपत्र मिळालं, तर इथल्या व्यवस्थेला आपला इतिहास चांगल्या पद्धतीत माहिती आहे. आपला इतिहास आपण जरी कदाचित वाचला नसेल, परंतु इथल्या व्यवस्थेला आपला इतिहास चांगल्या पद्धतीने वाचलेला आहे. त्यांना हे पक्का माहित आहे की एकदा जर प्रमाणपत्र या जमातीला मिळालं, तरी ही जी सत्ता आहे या देशातली आणि महाराष्ट्रातली सतत धनगर जमातीच्या ताब्यात जाणार आहे.
आणि म्हणून वेळोवेळी यांनी आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढंच नाही तर आपल्या आरक्षणामध्ये अनेक खुंट्या मारून ठेवलेल्या आहेत. परंतु जे काही आम्ही कागदपत्र अभ्यासनाचा प्रयत्न केला, जे काही कागदपत्रे माननीय ॲडव्होकेट गुंडेगावजी बनसोडे साहेब यांनी 40 वर्षापासून जमवले होते, ते आम्ही जेव्हा अभ्यासनाचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या निदर्शनास असं आलं मित्रांनो की आपल्या आरक्षणामध्ये यत्किंचितही आजही अडचण नाही, परंतु आपण त्याचा नीटचा अभ्यास करत नाही. म्हणून दुर्दैवाने आपल्याला ते आजूबाजूपर्यंत कळलेलं नाही, म्हणूनच इथली व्यवस्था आपल्याला वेगळ्यात काढते. लक्षात घ्या बघा, जसं आपण एनटीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तहसीलदारामार्फत एनटीओला अर्ज करतो आणि आपलं एनटीचं प्रमाणपत्र मिळवतो, त्याप्रमाणे मात्र आपण एकीकडे म्हणतो की आम्ही एसटी मध्ये आहोत, म्हणजे अनुसूचित जमातीचं आरक्षण आम्हाला लागू आहे असं आम्ही एकीकडे म्हणतो. परंतु दुसरीकडे आपण एनटी सारखं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज मात्र दाखल करत नाही. आपण उलट प्रशासनाला एकदा म्हणतो आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा. याचा अर्थ असा होतो की बाबा कसं आहे, मग इथली व्यवस्था फार हुशार आहे. पहा, आपण म्हणतो ना आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा, हे म्हणतात हो करतो की जरा यावेळेस आम्हाला तुम्ही निवडून द्या आणि मग तुम्हाला पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही तुमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करतो असं आपल्याला सांगितलं जातं. हे जे आपलं उपोषण आहे, जे काय आपले मोर्चे निघतात, जे काय आपण इथे धरणे आंदोलन धरतो, हे अतिशय महत्वाचा विषय आहे म्हणजे दबाव आणण्यासाठी. परंतु माझं वैयक्तिक मत असं आहे मित्रांनो, पहिल्यांदा आपण आपल्या मुलाचा किंवा आपल्या एसटी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पहिल्यांदा अर्ज करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर हे जे प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपलं उपोषण, धरणे आंदोलन, हे रस्ता रोको, हा नंतरचा विषय. एक तर आमचं आरक्षण द्या आणि म्हणजे आमचं प्रमाणपत्र द्या, नाहीतर तुम्ही लिहून द्या किंवा धनगर जमात ही एसटी प्रवर्गात येत नाही. लक्षात घ्या, मी तुम्हाला ठामपणे आणि या जाहीर मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथलं प्रशासन तुम्हाला कधी धनगर जमात ही एसटी प्रवर्गात येत नाही असं लिहून देऊ शकत नाही. त्याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे मित्रांनो, कारण माझ्या मुलाचा अर्ज मी स्वतः दाखल केला होता. लक्षात घ्या, आणि तुम्हाला अभिमानाने आणि गर्वाने सांगतोय मी एकटा असून त्या एटीओला नामो हराम केलेला आहे. मी त्याला घाम फोडला मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि त्याने मान्य केलं, जरी सुनावणीमध्ये त्यानं मान्य केलं नाही, परंतु सुनावणी संपल्याच्या नंतर हॉटेलमध्ये त्यानं मला स्वतः नेलं बाहेर. लक्षात घ्या, एटीओ काय एवढा साधारण लहान माणूस नसतो मित्रांनो. त्याला जर मला चहा पाजवायचा असता तर त्याच कार्यालयामध्ये एक बेल वाजून त्यानं मला चहा पाजू शकला असता. परंतु तो मला जेव्हा पुण्याला निघालो, जेव्हा माझ्या गाडीत बसायला निघालो, तेव्हा त्याच कार्यालयाचा एक सेवक धावत पळत माझ्याकडे येतो सुनावणी संपल्या आणि तो मला म्हणतो की साहेब तुम्हाला साहेबांनी बोलवले. जेव्हा मी कार्यालयामध्ये रिटर्न वापस जातो त्यावेळेला तो एटीओ बाहेर येतो कार्यालयाच्या आणि मला म्हणतो चला सर आपण चहा घेऊया. अर्थात तो मला एका हॉटेलमध्ये चहा घ्यायला घेऊन जातो मित्रांनो, लक्षात घ्या. आणि तिथं 12 मिनिटं त्या एटीओची आणि माझी खाजगीत मुलाखत झालेली आहे, लक्षात घ्या. आणि त्या मुलाखतीमध्ये जे शब्द त्याच्या तोंडातून निघाले ते तुम्हाला ऐकल्याच्या नंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, लक्षात ठेवा. तत्पूर्वी मी तुम्हाला हे सांगेल की माझी सुनावणी 3 दिवस चाललेली आहे. एका विषयावर प्रदीर्घ चर्चा झालेली आहे. तो इतका भांबावलेला होता की त्याला काय प्रश्न त्यानं मला विचारावा हे त्याला समजत नव्हतं मित्रांनो. त्या सुनावणीमध्ये महाराष्ट्राचा धनगर हा विजयी झाला होता, लक्षात घ्या. अर्थात मी विजयी झालो म्हणजेच इथल्या महाराष्ट्रातला सर्व धनगर समाज ही विजयी झाली होती. परंतु शेवटच्या क्षणी तो सुनावणीच्या शेवटच्या क्षणी मला काय म्हणतो लक्षात घेण्याजोगा आहे मित्रांनो. तो मला म्हणतो सर मी तुमचा अर्ज फेटाळू का. थोडा थांबतो आणि लगेच म्हणतो की जेणेकरून तुम्ही माझ्या विरोधामध्ये जात पडताळणी समितीकडे जा आणि जात पडताळणी समितीकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला प्रमाणपत्रही मिळेल आणि तुमची जात पडताळणी होईल. मला हसू आलं आणि मी लगेच त्यांना ते सांगितलं की साहेब जात पडताळणी कशाला म्हणतात. सामान्य एखाद्या विद्यार्थ्याला सुद्धा कळतं जात पडताळणी कशाला म्हणतात. जे प्रमाणपत्र आपल्याला मिळालेलं असतं ते खरं आहे की खोटं आहे हे तपासणीच्या प्रक्रियेला जात पडताळणी म्हणतात. परंतु ते जात पडताळणी म्हणजे प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्रच मला मिळालेलं नसेल तर मी पडताळणी कशाची करणार आहे, लक्षात ठेवा. आणि आयला मी प्रश्न त्यांना हेही विचारला की साहेब तुम्ही जे म्हणताय ना की तुम्ही माझा अर्ज फेटाळू का. मी त्यांना हे सांगितलं होतं सुनावणीमध्ये की माझा अर्ज तुम्ही बिनधास्त फेटाळू शकता,
त्याचा तुम्हाला अधिकार आहे. परंतु तत्पूर्वी तुम्हाला जर माझा अर्ज फेटाळायचा असेल तर माझ्या अर्जामध्ये तुम्हाला त्रुटी काढावी लागेल आणि ती त्रुटी जर मी भरून नाही देऊ शकलो तर मात्र तुम्ही माझा अर्ज फेटाळू शकता. तिथं माझी सुनावणी संपली होती लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांनी निकाल राखीव ठेवला होता. जेव्हा मी पुण्याला निघालो तेव्हा तुम्हाला म्हटलं ना, तो धावत पडत सेवक माझ्या गाडीपाशी आला आणि मला म्हणाला, सर तुम्हाला साहेबांनी बोलवले. मला वाटलं राहिला असेल काही. जेव्हा मी रिटर्न वापस गेलो तेव्हा ते बाहेर येत होते कार्यालयाच्या आणि त्यांनी मला खाजगी हॉटेलमध्ये जेव्हा चहा प्यायला घेऊन गेले तेव्हा माझी त्यांची प्रदीर्घ चर्चा झाली 12 मिनिटं. लक्षात घ्या, त्यांनी मला मान्य केलं की धनगर जमात ही आजही महाराष्ट्र राज्यामध्ये एसटी प्रवर्गामध्ये येते. परंतु दुर्दैवाने त्यांनी मला सांगितलं की मला माफ करा, मी तुम्हाला प्रमाणपत्र देऊ शकणार नाही. कारण त्यांनी जे मला कारण सांगितलं ते कारण ऐकल्याच्या नंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. त्यांनी मला सांगितलं, जे मी माझा अर्ज जो केलेला होता माझ्या मुलाचा तो 896 पानाचा होता मित्रांनो. म्हणजे आपलं आरक्षण कसं अबाधित आहे आणि माझा मुलगा कसा धनगर आहे हे सगळे पुरावे त्याला जोडून दिलेले होते त्या प्रस्तावाला. आणि त्यांनी मला सांगितलं की या कागदपत्रामध्ये काय आहे यापेक्षा आम्ही महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहोत आणि या कागदपत्रामध्ये काय आहे याच्यापेक्षा महाराष्ट्र शासनाचा जो आदेश आहे तो आमच्यासाठी अतिशय महत्वाचा असतो असं त्यांनी मला जेव्हा सांगितलं तेव्हा मी त्यांना हेही विचारलं की महाराष्ट्र शासनाचा आदेश काय हे तरी सांगा. तर त्यांनी मला की द्या मला आदेश. जेव्हा असं मी म्हणालो तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं मित्रांनो खाजगीमध्ये की महाराष्ट्र शासनाचा लेखी नाही तोंडी आदेश आहे की धनगरांना एसटीचे नाही तर एनटीचे प्रमाणपत्र द्यायचे आहे. लक्षात घ्या, मी तुमचा फारसा वेळ घेणार नाही. मी मुद्दा माझा फक्त मला क्लिअर करायचा आहे की पुढे काय झालं. मग त्यानंतर मी बराचसा काय बोललो, तुमचा वेळ घेणार नाही. परंतु जेव्हा मी घरी गेलो पुण्याला निघून, कारण माझं एलडीओ कार्यालय गंगाखेडमध्ये येतं परभणी जिल्ह्यामध्ये. लक्षात घ्या, मी राहतो पुण्याला. परत माझ्या घरी 10-15 दिवसानंतर जी सुनावणी झाली होती त्या सुनावणीचा निकाल माझ्या घरी आलेला होता लेखी. तो लेखी निकाल 2च ओळीचा आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर जमात ही अनुसूचित जमात नाही. तर तिथं स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर जमात ही एनटी प्रवर्गात येत असल्या कारणाने तुम्ही एनटीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी फेर अर्ज करावा. आणि तुम्हाला खाली एकच वाक्य लिहिलेलं आहे, तुम्हाला जर हा निर्णय मान्य नसेल तर तुम्ही सक्षम न्यायालयामध्ये आमच्या विरोधात दाद मागू शकता, न्याय मागू शकता. मित्रांनो लक्षात घ्या, मी काय मागितलं होतं, एसटीचं प्रमाणपत्र, अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र. परंतु त्याच्यावर त्यांनी कुठलंही भाष्य केलेलं नाहीये. तर त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे त्या निकालामध्ये की तुम्ही एनटीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी फेर अर्ज करावा. दुर्दैवाने माझी काही फारशी आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे मी न्यायालयात जाऊ शकलो नाही. परंतु माझं ठाम मत आहे मित्रांनो, आपल्या धनगर जमातीपैकी प्रत्येक तहसीलवर समाजानं जर किमान 500 अर्ज जर तहसीलच्या माध्यमातून एलडीओला केले आपल्या प्रमाणपत्र मागणीचे तर यांना तुमचं प्रमाणपत्र 100% द्यावं लागेल. आणि जर नाही दिलं तर त्यांना लेखी तरी द्यावं लागेल किंवा तुम्ही धनगर जमात ही एसटी प्रवर्गात येत नाही. मी तुम्हाला ठामपणे आजही सांगतो, हे तुम्हाला लिहून देऊ शकत नाही की तुम्ही एसटी प्रवर्गात म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये येत नाही म्हणून. त्याचं कारण असं आहे की राष्ट्रपतीचा जो अध्यादेश आहे त्याच्यावर राष्ट्रपतीची सही आहे आणि त्याच्यात धनगर अशी स्पष्ट नोंद आहे. जो राज्यपालाचा अध्यादेश आहे त्याच्यावरही 36 नंबरला धनगर अशी स्पष्ट नोंद आहे. राहिला विषय ग्रामपंचायत अधिनियम जर तुम्ही बघितला तर त्याच्यावर सुद्धा 36 नंबरला धनगर अशी नोंद आहे. राहिला विषय इंग्रजी अध्यादेशाच्या, जसा मराठी देवनागरी लिपीमध्ये धनगर ही नोंद आहे तशी ते तुम्हाला पाचक करतात. मी तुम्हाला हेही सांगू इच्छितो, काय पाचक करतात, तुम्हाला तुमच्या अज्ञानाचा आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन ते इंग्रजीचा अध्यादेश आपल्या समोर ठेवतात आणि इंग्रजीमध्ये 36 नंबरला DHANGAD दिलेला आहे धनगर. हे आपल्याला काहीही बाधा आणत नाही मित्रांनो, मी तुम्हाला ठामपणे सांगतो. त्याचं कारण असं आहे, तुमच्याकडे प्रत्येकाकडे भारतीय संविधान आहे, भारताची राज्यघटना आहे, त्याचं 344 कलम आहे. त्याच्यात 2 मधलं ख जर वाचलं तर तुम्ही त्याच्यात लक्षात येईल तुमच्या की त्याच्यामध्ये स्पष्ट महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवलेला आहे की इंग्रजी भाषेतला शब्द तुम्हाला ग्राह्य धरता येत नाही. तो शब्द तिथंच उडवतो मित्रांनो. तर ते इंग्रजी भाषेतला शब्द ग्राह्य धरता येत नाही, मग कुठल्या भाषेतला ग्राह्य धरता येतो तर त्याचं स्पष्टीकरण भारतीय संविधानामध्ये दिलेलं आहे. तर ते 351 मध्ये म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल
की त्याच्यामध्ये संविधानाला मान्य असलेल्या काही भाषा दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मराठी आहे, तेलुगू आहे, उर्दू आहे, संस्कृत आहे, इंग्रजी नाहीये, लक्षात ठेवा. इथं तुम्हाला म्हणजे ते मान्य करतो युट्यूब, पण ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ते अडवतात, ते म्हणजे 1976च्या अमेंडमेंट ऍक्ट मध्ये ते तुम्हाला एक दिवस असं सांगतो अर्ज केल्याच्या नंतर की ज्या ज्या वेळी शासनाने जे वेळोवेळी अधिनियम निर्गमित केले तो शेवटचा अध्यादेश म्हणजे 1976चा अमेंडमेंट ऍक्ट त्याच्यानुसार आम्ही एसटीचे प्रमाणपत्र इश्यू करतो. कारण ते का तुम्हाला त्याचा हवाला देतात, कारण त्यांनी देवनागरी लिपीमध्ये 36 नंबरला ध न ग ड अशी नोंद केलेली आहे. तो शब्द सुद्धा तुम्हाला बाधा आणत नाही मित्रांनो. त्याच अमेंडमेंट ऍक्टवर एक टीप दिलेली आहे. खाली जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की या अनुवादामध्ये मी कसं सांगतो तुम्हाला, या अनुवादामध्ये महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे जे नामोच्चार आहेत हे नामोच्चार समाज कल्याण विभाग आणि आदिवासी विकास संशोधन संस्था, आदिवासी विकास प्रशिक्षण व संशोधन संस्था यांनी प्रमाणित केल्यानुसार आहे. मित्रांनो, तुम्ही जर भारतीय संविधान काढून पाहिलं तरी याचा अनुवाद करता येत नाही, तर याचं इंटरप्रिटेशन करावं लागतं. तुम्ही भारतीय संविधानाचं अनुच्छेद 246 मध्ये 67, 68, 69 पाहिलं तर त्याचं इंटरप्रिटेशन काय होतं हे तुमच्या लक्षात येतं. कारण आरक्षण देत असताना जी जनगणना ग्राह्य धरली होती किंवा जे आपला भूगोल काय धरला होता, थोडक्यात काय तुम्ही खाता काय, राहता कसे, तुम्ही करता काय, ह्या सगळ्याचा अभ्यास झालेला असतो समाजाचा. तेव्हा कुठं तुम्हाला आरक्षण मिळालेलं असतं. आणि मग हे आरक्षण देत असताना आरक्षण धनगरांना दिलं होतं का धनगरांना, हे जेव्हा तुम्ही इंटरप्रिटेशन करत असताना म्हणजे घटनेचं 145(3), 131 आणि 43 सबक कलम अभ्यासलं तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून मी धावत्या वेगामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्या आरक्षणामध्ये आजही दुर्दैवाने कुठलीही अडचण नाही, परंतु इथल्या व्यवस्थेला फक्त आपल्याला प्रमाणपत्र द्यायचं नाही, याची मानसिकता नाही. हे एकट्या दुकट्याला कुणालाच प्रमाणपत्र देणार नाही मित्रांनो. आणि म्हणून माझं मत आहे की आज जे आपले बांधव इथं उपोषणाला बसलेले आहेत यांना जर सपोर्टिंग आपल्याला करायचं असेल, यांना जर बळ द्यायचं असेल, आपल्याला अंमलबजावणी करून घ्यायची असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर तहसील मार्फत एसडीओला आपले अर्ज जाणं महत्वाचं आहे मित्रांनो. कारण अर्ज केल्याशिवाय आमचं प्रमाणपत्र द्या असं आपण म्हणू शकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेला मी सामोरं गेलेला आहे. बोलत असताना माझ्या तोंडातून काही अपशब्द निघाले असताना मी तुमची क्षमा मागतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. बांधवांनो, या ठिकाणी अक्षरशः माहितीचा खजिना, संदर्भांचा खजिना या ठिकाणी आपल्या सर्वांच्यासाठी या टीमनं उघडा केलेला आहे, मोकळा केलेला आहे. महाराष्ट्रभर हा कार्यक्रम युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह केला जातोय. माझी तुम्हाला सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणावरती हा जो व्हिडिओ आहे, ही जी बातमी आहे ही शेअर करावी. त्याचबरोबर हे युट्यूब चॅनेल जे आहे ते आपण सबस्क्राईब करावे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या सायंकाळी 7 वाजता प्राध्यापक मधुशंकर टेळे सर हे लातूर जिल्ह्यातले आहेत, लातूर तालुक्यातले दवण हिप्परकर असं त्यांचं गाव आहे. त्याचबरोबर माननीय श्री रणगडे सर हळदोर सर आणि त्याचबरोबर माननीय ऍडव्होकेट श्री गुंडेराव बनसोडे साहेब देखील उद्या सायंकाळी 7 वाजता या ठिकाणी लाईव्ह असणार आहे. आणि उद्या सायंकाळी 7 वाजता धनगर एसटी आरक्षणासंदर्भातली जी काही लढाई आहे, धनगर एसटी आरक्षण लढाई काल, आज आणि उद्या या संदर्भात आपण या ठिकाणी मोठा प्रोजेक्टर लावून त्या ठिकाणी स्क्रीनची व्यवस्था करणार आहोत. आणि स्क्रीनवरती आपल्याला ही सर्व लढाई जी आहे ती समजावून सांगितली जाईल. त्यामुळे उद्या सायंकाळी 7 वाजता जो कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये पहिल्या तासात या ठिकाणी प्रोजेक्टरवरती प्रेझेंटेशन केलं जाईल, लाईव्ह प्रेझेंटेशन असेल. आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या सकल समाज बांधवांचे जे काही आरक्षणाच्या अंगावर प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांना समाजाच्या वतीनं विचारण्यात येतील आणि प्रश्नोत्तरांचा तास होईल. या प्रश्नोत्तरांच्या तासासाठी सर्व महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की त्यांनी त्यांच्या मनामध्ये
या आरक्षणाच्या अंगानं, या लढाईच्या अनुषंगानं जे जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते प्रश्न तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअप करावेत आणि त्या व्हॉट्सअपवरती आपले प्रश्न या ठिकाणी पाठवावे, जेणेकरून ते प्रश्न मी वाचेन आणि तुमच्या वतीनं हे प्रश्न मी ऍडव्होकेट गुंडेराव बनसोडे साहेब आणि त्यांच्या टीमना या ठिकाणी लाईव्ह विचारेन. तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे 93 70 84 53 90. परत एकदा सांगतो 93 70 84 53 90. या नंबरवरती महाराष्ट्रातून ज्यांना कुणाच्या काही शंका असतील, ज्यांच्या ज्यांच्या शंका आहेत किंवा ज्यांचे ज्यांचे प्रश्न आहेत त्यांनी प्रश्न मला व्हॉट्सअप करावे. तुमच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना हे प्रश्न या ठिकाणी विचारेल. उद्या सायंकाळी 7 वाजता ऍडव्होकेट गुंडेराव बनसोडे साहेब आणि त्यांच्या टीम सोबत आपण या ठिकाणी पुन्हा भेटणार आहोत. धन्यवाद. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत. माईक काढा ना जोरे साहेब, बार का माईक. हॅलो.